हॅलो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही आज गेलो आहे शेतामध्ये आणि हे शेतामध्ये लावला आहे ऊस लावून झाले आहे 2 महिने आणि ऊसापेक्षा जास्त या ऊसामध्ये तणच दिसत होते. मग सुवीरचे बाबांनी सुवीर असं सगळीकडे फिरून ऊस बघत होते आणि ह्या ऊसाला भांगलणीला लेट झाला, त्यामुळे सर्वत्र तण खूप उठलं आहे आणि त्यामुळे ऊस छोटा दिसत होता. आणि हे आहे दुसरं शेत, त्यामध्ये पण ऊस लावला आहे आणि ऊसाबरोबर मक्का लावला आहे आणि ह्यांची पण लागण तेव्हाच केली आहे आणि ह्यामधलं तण आता काढायचं चालू आहे. अजून 2-3 दिवस या शेतामधलं तण काढून तिकडच्या शेतामध्ये काढायचं आहे. मग आम्ही असं हे शेत सगळं फिरवून बघत होतं. इथे तर भरपूर तण उठलं होतं आणि ह्याला अजून 2 दिवस लागणार आहेत आणि काढायला. परत आम्ही दुसऱ्या शेतामध्ये गेलो. सुवीला या रानातून काय चालता येत नव्हतं आणि पडत होता सारखं. हे आमच्या रानातल्या घराजवळचं शेत आहे, ते आता आम्ही बघायला चाललो आहे. हे आमचं नवीन घर बांधलं आहे, अजून काय वास्तुशांती झाली नाही आणि ह्याची आम्ही काही चावी आणली नाही, त्यामुळे आम्ही आत गेलो नाही. आणि घराभोवती सर्व खड्डे पाडून ठेवले आहेत. इथे झाडे लावायचे आहेत पावसाळ्यामध्ये आणि इथं आम्ही जे घरात कळशावर देवाऱ्यावर जे नारळ उगवतो ते नारळ इथे लावलं आहे आणि ते असं हिरवंगार आहे, उन्हात सुद्धा लागू झालं आहे. अजून एक लावलं आहे, ते काय वाळायलाच लागलं आहे आणि खूप वाळलं आहे. आता हे येते का नाही काय माहीत. मग नंतर आम्ही असं शेतामध्ये गेलो. हा ऊस त्या ऊसाच्या आधी लावला होता, त्यामुळे हे चांगलं होतं आणि ह्याची भांगलन ते सगळं झाले आहे आणि हा ऊस चांगला आला आहे. मग आम्ही सगळं आतमध्ये फिरून असं बघत होतो, तर सुवीला या ऊसामधून स्वतः चालायचं होतं. आणि हा ऊस लावला तेव्हा आम्ही गावीच होतो, त्यामुळे पूर्ण या ऊसाची लागण होईपर्यंत गावी होतो. नंतर याची भांगलणसुद्धा आम्ही केली आहे. सुवीला शेतातून जायचं नव्हतं, तो जाताना कसा रडत होता बघा. घरला नाही जायचं म्हणून रडाले पोरग. उद्या यायचं काय. नंतर आम्ही घरी आलो आणि पूर्ण दिवस असा अंधार पडला होता. मग नंतर आज होती अमावस्या, मग गाड्यांची पूजा करायची होती. मग सुवीरचे बाबा असे मोटर लावून शॅम्पू लावून असं गाडीला धुत होते, तर हा सुवीरसुद्धा गाडी धुत होता. त्याला पण खूप आवडतं असं गाड्या धुवायला आणि गाडी पुसायला. तो रोजच असं गाडी फडकं घेऊन पुसत असतो, तर आज तर त्याला खूपच आनंद झाला गाडी धुताना आणि सगळे कपडे भिजवून घेतला होता. आणि नंतर गाडीची पूजा करायला घेतली, तर मी नारळ फोडणार म्हणलं. मग हे जे कपडे बदलून ह्याचं आवरून जे गाडीची पूजा करून सुवीरनं नारळ फोडला. अशी झाली पूजा आणि असा होता आजचा दिवस. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.